नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत तुम्ही जर क्लेमचा फॉर्म भरला असेल आणि तुमचा क्लेम मे किंवा एप्रिल 2025 पर्यंत मंजूर झाला असेल आणि तुमचे पैसे आतापर्यंत आले नसतील तर त्याचा स्टेटस कसं चेक करायचं, तुम्हाला डीबीटी झाली की नाही कसं चेक करायचं, त्यासाठी तुम्हाला mahaboc.in च्या वेबसाईटवरती यायचं आहे। इथं आल्यानंतर अशा इंटरफेस दिसेल, तुम्हाला इथं खूप सारे टॅब दिसतील। इथं तुम्हाला लाभ वितरित या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि इथं विविध योजनांचे लाभाचे वितरण इथं त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथं पाहू शकता 22 एप्रिल 2025 पर्यंत सर्व बांधकाम कामगारांना ज्यांचे क्लेमचे फॉर्म भरले होते त्यांना स्कॉलरशिप मंजूर झाली आणि त्यांचा डीबीटी सुद्धा झालेली आहे। इथं तुमचं नाव सर्च करू शकता। किंवा बांधकाम कामगार मित्रांनो, तुम्हाला जर डीबीटी झाली नसेल, तुमचे लाभाचे पैसे तुम्हाला आले नसतील तर ते पाहण्यासाठी लाभ वितरित या टॅबवरती यायचं आहे आणि इथं खाली विविध योजनांच्या लाभाचे वितरण चुकीच्या बँक तपशील याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं स्क्रीनवरती पाहू शकता चुकीच्या बँक तपशिलामुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थ्यांची यादी 22 एप्रिल 2025 पर्यंत अपडेट करण्यात आलेली आहे। तर सर्वप्रथम इथं पाहू शकता नंबर ऑफ बेनिफिशियरी किती आहेत, तर 41,313 असे बांधकाम कामगार आहेत ज्यांना डीबीटी मंजूर झाली होती, मात्र त्यांचा बँकेचा IFSC कोड चुकला किंवा बँकेचा अकाउंट नंबर चुकला किंवा बँकेच्या जे माहिती भरायची होती त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं टाकण्यात आले, त्यामुळे तुमचे जे पैसे आहेत डीबीटी तुमच्या अकाउंटला झालेली नाही। तर इथे स्क्रीनवरती पाहू शकता ऑल डिस्ट्रिक्ट आपण सिलेक्ट केलेला आहे, ऑल स्कीम इथं सिलेक्ट केलेली आहे आणि 22 एप्रिल 2025 पर्यंत जेवढे बांधकाम कामगारांना डीबीटी झाली नाही त्यांना इथं पाहू शकता त्यांची इथं डीबीटी का झाली नाही त्याचा आढावा तुम्ही इथून घेऊ शकता। जर तुमची एखादी स्कीम सिलेक्ट करायची असेल, सर्वप्रथम तुम्ही इथून तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्या। जे तुमचा जिल्हा असेल, उदाहरणार्थ हिंगोली मी सिलेक्ट करतो, त्याच्यानंतर ऑल स्कीम तुमची जी योजना होती ते सिलेक्ट करा, उदाहरणार्थ E01 सिलेक्ट करतो। त्याच्यानंतर बेनिफिशियरी नेम तुमचं जे नाव आहे लेबर कार्डवर ते नाव इथं संपूर्ण टाकून घ्यायचं आहे, लेबरचं नाव टाकायचं आहे, मुलाचं नाव टाकायचं नाही। त्याच्यानंतर तुमचं जे अकाउंट नंबर आहे ते टाकायचं आहे आणि तुमचा IFSC कोड टाकून इथं सर्चवरती क्लिक करायचं आहे। किंवा तुम्ही बांधकाम कामगार जिल्हा तुमचा निवडला आहे, जसे एक्झाम्पल इथं बघू शकता हिंगोली मी सिलेक्ट केलेला आहे, त्याच्यानंतर E01 इथं योजना सिलेक्ट केलेली आहे। आता E01 योजनाचे किती बेनिफिशियरी आहेत तिथं स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता 341 असे लोक आहेत ज्यांची बँकेची माहिती चुकली आणि ते त्यांचे अकाउंटला पैसे गेलेले नाहीत। अशा प्रकारे तुम्ही या स्क्रीनवरती पाहू शकता, तुमचं नाव याच्यामध्ये शोधू शकता आणि याची माहिती घेऊ शकता। ही माहिती कशी वाटली नक्कीच आम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा। ही छान छोटीशी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल योजना हबला लाईक आणि सबस्क्राईब